धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध नसल्याचं समोर आलेलं आहे। मुंडे दोषी नसतील तर राजीनाम्याचा प्रश्न नाही, अशी भूमिका शहांनी सुद्धा स्पष्ट केली होती। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील कोणत्याही नेत्याचा दबाव नव्हता, अशी माहिती आहे। जनभावनेचा आदर करून राजीनामा घेतला होता, असं सांगितलं जातं। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, केवळ जनभावनेचा आदर म्हणून मुंडेंकडून राजीनामा घेतल्याचं सांगितलं जात आहे, म्हणजे पुन्हा एकदा आता धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार अशा चर्चा आहेत। कुठलं खातं त्यांच्याकडे जाऊ शकतं याबाबत सुद्धा चर्चा सुरू झाल्यात का? अगदी या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा इतर नेत्यांच्या राजीनाम्यांची मागणी जेव्हा अलीकडच्या काळात सुरू झाल्या होत्या, जी। तेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं की केंद्राने तुम्हाला या सगळ्यांचे राजीनामे घेण्याचे सांगण्यात आलेले आहे का? तर यावरती महायुतीच्या एका बड्या नेत्याचं म्हणणं असं होतं की आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील केंद्राने सांगण्याच्यावरून घेतलेला नाही, कारण अमित शहा यांनी स्वतः सांगितलं होतं की धनंजय मुंडे जर दोषी नसतील तर अशा प्रकारे राजीनामा घेण्यात अर्थ नाही, तुम्ही निर्णय घ्या। मात्र ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले ते आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत, त्या सगळ्यामुळे जनभावनेचा मोठा दबाव खास करून राष्ट्रवादीवरती होता, सरकारवरती होता, त्यामुळे हा राजीनामा घेण्यात आला होता। दुसरीकडे जर पाहिलं तर म्हणजे अमित शहा यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलाही हस्तक्षेप नव्हता असं सांगण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांचा आहे। दुसरीकडे आता जर पाहिलं तर हे प्रकरण निवळण्याची वाट महायुतीचे नेते पाहत आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं आहे, मात्र जनभावना जी आहे अजूनही तापलेली आहे, जनभावनेचा प्रक्षुब्ध होऊ शकतो या सगळ्यामध्ये। त्यामुळं या नेत्याला जे आहे ते सध्या मंत्रिमंडळात घेतलं जात नाहीये। मात्र या प्रकरणामध्ये चौकशी अंती जगासमोर सत्य येईल, कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा थेट असा या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही संबंध नाहीये, कारण वाल्मिक कराड यांचे संबंध होते, धनंजय मुंडे यांनी या अगोदर देखील स्पष्ट केलं होतं। मात्र अशा प्रकारे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये मोठा राग निर्माण झाला आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे खूप जवळचे संबंध आपण पाहिले आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडनं कुठेतरी या प्रकरणामध्ये काही हस्तक्षेप केला जात होता का, किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा हात आहे का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला होता। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलाही संबंध धनंजय मुंडे यांचा नाही असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांना आगामी काळामध्ये मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल। सध्या तरी त्यांना स्थान देणार नाही, मात्र भविष्यात या संदर्भामध्ये विचार केला जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं वातावरण शांत होण्याची वाट महायुती पाहत आहे यावरून स्पष्ट होत आहे। आणि दुसरीकडे म्हणजे केंद्राच्या कोणत्याही नेत्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये हस्तक्षेप केला नाही, हे आता महायुतीचे नेते जे आहेत ते सांगायला सुरुवात झाली आणि हा हस्तक्षेप किंवा दबाव नसल्याचं सातत्यानं सांगितलं जात आहे। धन्यवाद शिवाजी सगळ्या माहितीसाठी।